ची इच्छा होती. ती इच्छा या तालुक्यातल्या शहरातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ते सेवा सप्ताह करून गेल्या 22 तारखेला या सेवेचं उद्घाटन झालं आणि लोकांमध्ये ज्या गरजा आहे, ज्याची निकड आहे, मग ती स्वच्छतेची असेल, वृक्षारोपणाची असेल आणि रक्तदानाची असेल, ही लोकांच्या निकडीची आहे. दादाच्या मनामध्ये लोकांची सेवा करण्याचं जे म्हणजे मनीषा होती, जे महत्त्वाकांक्षा होती, इच्छा होती, शेवटच्या क्षणापर्यंत दादा लोकांच्या सेवेसाठी गेले आणि त्यांच्या विचारावर चालणारा हा पक्ष, त्यांचा हा विचाराची खास धरून लोकांची सेवा करण्यासाठी या टीमनं माननीय पद्मवार सावकारनं यांच्या नेतृत्वाखाली तो सप्ताह आयोजित केलेला आहे. ते निश्चितच सामान्य माणसाला उभारी देणारं, सामान्य मतीचा हात देणारा हा सप्ताह आहे असं मला वाटतंय. आणि सर्वात जर आज गरज असेल ती रक्ताची गरज आहे. बऱ्याचदा रक्त मिळत नाही आहे, रक्ताची माणसं नाही आहेत, पण रक्ताची रक्त देऊन ही नातं जपण्याचं काम या टीमनं केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आणि या ठिकाणी जो शेवटचा कार्यक्रम आहे पत्रकाराचा सन्मान करणं हा चौथा स्तंभ आहे आणि तो स्तंभ खऱ्या अर्थानं राहिला पाहिजे आणि ज्या अडीअडचणी आहेत प्रकाशाला झोतात आणून सर्व लोकांना कळलं पाहिजे की हा धडपडतो आहे, लोकांच्या प्रश्नासाठी की म्हणजे जागवणारा घटक आहे. त्या घटकाचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. त्याबद्दल मी माननीय पद्मवार सावकार, टेकाळे साहेब आणि मुख्यवार साहेबांचं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो की पत्रकारांची आपण आठवण केला, त्यांचा सत्कार करणं मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सप्ताहांतर्गत आज पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि आपण पाहू शकता की देवपूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्वच पत्रकारांचा सन्मान, डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया यांचा सन्मान करण्यात आला. आणि आज देगलूर शहराचे नगराध्यक्ष भारती टेकाळे सर, तसेच पद्मवार सावकार, सर्व नगरसेवक, सन्मान्य नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर, आज देगलूर शहरामध्ये सप्ताहाच्या अंतर्गत अनेक देगलूर शहरामध्ये विविध कामाचा आज सप्ताह झाला आणि त्यानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. काय प्रतिक्रिया आहे? स्वर्गीय दादांच्या जयंतीनिमित्त आज शेवटचा सप्ताह दिवस म्हणून आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि याचा समारोप म्हणून ज्या पत्रकार बांधवांनी गेल्या 7 दिवसापासून आम्ही केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेपुढे मांडला, त्या सर्वांचा सत्कार करणं आमचं कर्तव्य होतं. आपण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहात, समाजाचा आरसा आहात, त्यामुळं समाजात जे ज्या काही गोष्टी घडतात त्या जनतेसमोर आणल्याच पाहिजेत. त्यासाठी आपण मोठा परिश्रम घेता, आपल्या हातून मोठा सेवाभाव घडतो, त्यामुळे आपण सर्वांचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही आज आपला सन्मान ठेवलेला आहे. सर, देगलूर शहरामध्ये पत्रकाराची अनेक वर्षापासून मागणी आहे की देगलूर शहरात आपली सत्ता आहे. देगलूर शहरामध्ये त्यासाठी पत्रकार भवनासाठी अनेक मागणी केल्या आहेत, त्यावर काय प्रयत्न करणार? सन्मान्य अध्यक्ष साहेब इथं आहेत, आपण यानंतर बैठक घेऊ एक नगरपालिकेत, बैठकीतून चर्चा करून मार्ग काढू. पत्रकारांचा सन्मान दरवर्षी नगर परिषद कडून करण्यात येते. सर, यावर्षी सुद्धा पत्रकार सन्मान तिथं करण्यात येणार आहे का? नगर परिषद दर्पण दिनी करणार. देगलूर शहरामध्ये आपण पाहू शकते आज मोठ्या प्रमाणावर देगलूर शहरामध्ये आज पत्रकारांचा सन्मान सोहळा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्यवर्ती येथे आयोजित